सहकार्य आहे, त्यामुळं राजेंद्र दादाला त्यांच्या मार्फत अधिक कामांचं सहकार्य होईलच आणि दादा पण समाजाला कधीच विसरलेले नाही पहिल्यापासून आणि इथून पुढे पण विसरणार नाहीत ही मला माहिती आहे। रुस्तुम भाई, तुम्ही काय सांगणार? एक मित्र म्हणून एवढा अफाट कष्ट घेतलं राजदादांसाठी, काय भावना आज? राजू शेठ पुढच्या आमदारकीला भावी आमदार असणार, भावी आमदार राजू शेठ गावडे असणार। मित्र म्हणून एक भरभरून प्रेम केलंय आणि त्याचं आज फळ मिळालंय, काय सांगणार कालूबाई? त्यांच्या संघच आहे साहेबांचा। 60 वर्षे आमदार साहेबांनी तालुक्यात राजकारण केलं आणि त्याच्या चिरंजीला तिकीट डावल्यानंतर लोकांनी निर्णय घेतला। लोकांनी निर्णय असा घेतला का अन्यायाला वाचा फोडायची म्हणून कमळाचे चिन्ह आम्हाला घ्यावं लागले। तसे पोपटराव गावडे हे घराण्याचे पहिल्यापासून साहेबांनी 60 वर्षे पवारसाहेबांना साथ दिली, पण तिकीट डावल्यामुळे लोकांनी निवडणूक हातात घेतली म्हणून राजेंद्र दादा खाली दोन्ही सीट कांचनताई आमच्या असतील, सांडभोर आमची सुनीताताई कड असतील, राजेंद्रदा पोपटराव गावडे असतील, तिन्ही सीट भरघोस मतांनी निवडून दिली। हा लोकांचा विश्वास आणि पोपटराव गावड्यांची कामाची पावती म्हणून हा विजय झाला। उद्या भावी काळामध्ये उद्या राजेंद्रदा तालुक्याच्या राजकारणामध्ये असेल तर उद्या भावी आमदार होऊ शकतात, भावी आमदार होऊ शकतात। आमदार एकच या ठिकाणी बोलतो जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।